हिंगोलीमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने याचा थेट परिणाम धरणांच्या पाणी पातळीवर झालाय। सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ 24% पाणीसाठा शिल्लक आहे, तर एलदरी धरणामध्ये 52% पाणीसाठा आहे। हिंगोलीकरांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आपण पाहूया। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पाऊस पडत असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली। मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। मी सध्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरण परिसरामध्ये बघू शकता की हे येलदरी धरण आहे। या धरणामध्ये सध्या 52% पाणीसाठा आहे। दुसरीकडे या धरणावरून जे अवलंबून असलेले सिद्धेश्वर धरण आहे, या धरणामध्ये सध्या 24% पाणीसाठा आहे आणि दुसरीकडे जे इसापूर धरण आहे, या धरणामध्ये सध्या 56% पाणीसाठा। या तिन्ही धरणांच्या हे जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे तिन्ही धरणं आहेत आणि या धरणांचा परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो अनेक जिल्ह्यांना फायदा होतो। मात्र यावर्षी जे आहे ते सध्या धरणांच्या पाणी पातळी सध्या थोड्याफार प्रमाणात वाढ आहे। दुसरीकडे जे पावसाळा आता जवळपास सुरू होऊन दुसरा महिना सुरू झालेला आहे, मात्र समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले। एकीकडे सध्या आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 78% पेरण्या झालेल्या आहेत। अनेक ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरी संकट आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता पिके जगवायची असेल तर आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागलेली, कारण ज्या पडलेल्या मध्यम स्वरूपाच्या पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत। मात्र शेतकऱ्यांना आता जी आता पेरणी केलेली आहे ही पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आता आणखी मोठी पावसाची प्रतीक्षा लागल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।